नमस्कार. मी आज पिंपरखेड येथील टोल नाक्याबद्दल बोलणार आहे. महिना 2 महिन्यातून नेहमी गावाकडे मी जात असतो आणि माझ्याकडे इंडिका आहे जुनी आणि तिला फास्टकार्ड वगैरे लावलेला आहे आणि पिंपळगाव चांदोड वगैरे मार्गे जातो, त्यामुळे टोल नाके वगैरे नेहमी भरत असतो. पुण्याला वगैरे मुलाकडे गेल्यावर फास्टकार्ड वगैरे लावलेला आहे, नेहमी 500-700 रुपये बॅलन्समध्ये असतो. तर असंच परवाच्या दिवशी रात्री मी 7:30 पावणे 8च्या दरम्यान नांदगाव सोडून पिंपरखेडला होतो. तर त्यावेळेस मी जे लावलेलं फास्टकार्ड होतं, हे फास्टकार्डमधून जे टोल नाक्यावरील कर्मचारी होते तर ते फास्टकार्ड त्यांच्याकडून स्कॅन झालं नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही नंबर आहे तुमच्याकडे गाडीचा, तर नंबरवरून करा. तर मला जवळपास त्यांनी अर्धा तास त्या ठिकाणी लावला आणि शेवटी माझं फास्टकार्डमध्ये बॅलन्स असताना देखील UPI म्हणजे स्कॅन करून मी 68 रुपये 50 पैसे भरले. तर पैशाचं काही नाही, 50 रुपये टोल नाका आहे त्या ठिकाणी. परंतु त्रास असा झाला की 6:15 वाजता मी नांदगावला होतो आणि माझे वयस्कर वडील 86, आई 82. तर मी त्यांना सांगितलं, आई मी येतोय. तर आई आणि दादांनी मस्त खिचडी वगैरे करून ठेवलेली होती माझ्यासाठी, शेंदड्याची मस्त भाजी, आणि लवकरच पोचतो म्हणलो 7:30 पावणे 8पर्यंत. परंतु या टोल नाक्यावर स्कॅन न झाल्यामुळे मला त्या ठिकाणी अर्धा तास त्या ठिकाणी गेला. बरं, मला ह्या लेनमधून परत दुसऱ्या लेनमध्ये फिरवलं, त्या लेनमध्ये देखील झालं नाही आणि मी शेवटी 68 रुपये 50 पैसे भरले. त्यानंतर बाजूला परत एक आयसर आला, त्या ठिकाणी देखील वाद चालू झाला. तर असं हे जो टोल नाका आहे हा नेहमी या ठिकाणी वादग्रस्त झालेला आहे. या ठिकाणचे कर्मचारी चांगले आहे, कृपया त्यांचा दोष नसेल आणि अगदी इमानदारीने त्यांनी त्या ठिकाणी स्कॅन करायचा प्रयत्न केला, वरचे लाईटही लावले वगैरे, पण झालं नाही. काय माहिती का झालं नाही, कुठलं त्या मशीनमध्ये तांत्रिक दोष असेल. आणि दुसऱ्या दिवशी मी आमच्या काकांचं वर श्राद्ध करून रिटर्न येताना त्या ठिकाणी अवघ्या 1 मिनिटामध्ये स्कॅन झालं आणि मी नांदगावला आलो नाशिकला येताना. तर असं का हवं? आणि असं जर का ह्या टोल नाक्यावर नेहमी होत असेल तर हा टोल नाका नक्कीच बंद करण्यात यावा. कारण की 2 वर्षापूर्वी जेव्हा हा टोल नाका चालू झाला, त्याच्यानंतर एक 8-15 दिवस झाले असतील टोल नाका चालू होऊन, त्या ठिकाणाहून मी गाडी घेऊन गेलो. तर मला त्यावेळेस सांगण्यात आलं की तुमच्या फास्टकार्डमधून पैसे कट होत नाही आणि तुम्हाला या ठिकाणी आता डबल टोल द्यावा लागेल. 110 का 100 रुपये त्यावेळेस मी रोख कॅशमध्ये दिले आणि गावाकडे गेलो. परत एका दिवसातच तिकडून रिटर्न आलो. तर रिटर्न येताना मी ज्यावेळेस मोबाईलवर मेसेज पडला की फास्टकार्डमधून देखील पैसे गेलेले आहेत कट, म्हणजे एकाच वेळेस 50 रुपयाच्या ठिकाणी 150 रुपये कट झाले. त्यावेळेस देखील मी एक छोटासा बातमी बनवली होती 2 वर्षापूर्वी. पुन्हा तोच प्रसंग परवा माझ्यावर आला आणि शेवटी काही नाही, परंतु असं का व्हावं हा एक विशेष आहे. तिकडून येताना मला कोणताही प्रॉब्लेम झाला नाही. इकडून जाताना मी अर्धा-पाऊण तास लेट झालो, पाऊस चालू होता आणि आई वडिलांना वाटलं हा अर्धा तासात येणार होता, अजून का नाही आला. त्यामुळे आईवडिलांचं BP वाढलं, कारण खड्डे होते रस्त्यावर, गाडी जुनी, आणि आईवडील फोन करायचे. नेमका माझा फोन त्यावेळेस सायलेंट झाला. मग घरी गेल्यानंतर वडिलांनी चांगलाच माझा समाचार घेतला. नेमकं वडिलांना आता ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना मी जे सांगायचो तेही त्यांनी ऐकलं नाही. मला म्हणे, अरे लवकर निघायचं, एवढ्या उशिरा का निघाला. आई बोलले आईला समजून सांगितलं. तर असं या टोल नाक्याविषयी या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते बिचारे खूप इमानदारी असतील, प्रामाणिक आहेत आणि त्यांनी खरोखर मला टोल फाडायला लावला, स्कॅन करायला लावलं, काही हरकत नाही.
परंतु या ठिकाणी काही ज्या मशिनरी वगैरे आहे त्या ठिकाणी ती सुविधा झाली पाहिजे की स्कॅन नाही झालं तरी नंबरवरून तुमच्या फास्टकार्डमध्ये बॅलन्स आहे किंवा नाही आहे, असेल तर तो फास्टकार्डमधून कट झाला पाहिजे. अशा सुविधा या टोलनाक्यावर दिल्या पाहिजे. आणि चांगले कर्मचारी तर आहेतच, तर कृपया या चांगल्या सुविधा या टोलनाक्यावर द्यावा आणि टोलनाकावरील वादविवाद मिटावेत, एवढीच माझी इच्छा आहे. तर हे पुढचे व्हिडिओ जे आहे ते आपण नक्की बघा. जय श्रीराम. पिंपरखेड टोलनाका. आता नाशिकवरून येतोय मी सध्या, तर चांदवडचा टोलनाका, त्याचप्रमाणे पिंपळगावचा टोलनाका, आपल्या गाडीला फास्टकार्ड वगैरे देखील लावलेलं आहे. तर बघा या ठिकाणी 15 मिनटं झाले, त्या लेनमध्ये गेलो, फास्टकार्डमध्ये जवळपास 700 रुपये बॅलन्स आहे आणि तिकडच्या लेनमध्ये अगोदर नेल्यानंतर तिथे 5-10 मिनटं हे केलं की नाही बा दुसऱ्या लेनला लावा, दुसऱ्या लेनला लावलं तर तरी देखील या ठिकाणी यांचं स्कॅन होत नाही. हा जो दोष आहे हा टोलनाक्याचा आहे. आता आपल्याकडे हे बघा हे फास्टकार्ड आहे ते लावलेलं, आपण बऱ्याच वेळेस सिन्नर आणि नाशिक इकडे गावाकडे बऱ्याच वेळेस येत असतो, इंदोर, पुणे वगैरे, तर हा सर्व फास्टकार्ड वगैरे स्कॅन होतं. या ठिकाणी स्कॅन होत नाही आहे आणि आता यांनी गाडी अडवून ठेवलेली आहे. एक 15-20 मिनटं झाले. तर पिंपरखेड टोलनाका हा कायमचा असा दोष आहे बघा या ठिकाणी. मागे देखील 1-2 वर्षापूर्वी याच ठिकाणी मी या ठिकाणी 50 रुपये टोलनाका आहे, कॅशमध्ये 100 रुपये दिले, त्यानंतर परत फास्टकार्डमधून कॅश कापल्या गेली होती. तर अशा प्रकारे या टोलनाक्यावर असा प्रकार आहे. आता हे बघा या गाड्या येत आहेत जात आहेत, यांचा आता हा दोष आहे, यांचा काय करायचं सांगा. या ठिकाणी काय म्हणता दादा तुम्ही? तुमचीच गाडी होत नाही पण मी आता आलो ना. तुमचा फास्टॅग रेडियम मध्ये आहे, त्या रेडियम मुळे तुमचा फास्टॅग रीड होत नाही. अहो आता तुम्ही आजच नाही ना, कायमच फिरतो ना मी, कुठे रेडियम मध्ये. आता जे वरती रेडियम आहे, रेडियम मी आता मुंबईला जातो, घोटीला होतं, इगतपुरीला होतं. मॅन्युअल सिस्टम नसल्यामुळे तुमचा फास्टॅग रीड करण्यासाठी आम्हाला व्यत्यय येतोय, त्यासाठी तुम्ही ते स्टिक. पिंपरखेड टोलनाका बघा, हे वादविवाद सारखा चालू राहतो. मी देखील आता गाडी घेऊन आलो. तुमच्या गाडीचा रिचार्ज नाही, तुम्ही करोस तर तुमचा वेट जाणार आहे. मागच्या गाडीवर नेहमी मागच्या गाडीवाला तुमच्यासाठी थांबणार आहे का नाही? आमच्या गाडीवाला तुमच्या मला अर्धा तास झालेला आहे या टोलनाक्यावर बघा. हा नेहमी कायमचा प्रॉब्लेम झालाय टोलनाक्यावर. काय दादा काय झालं दादा तुमचं? त्यांचा बॅलन्स नाही त्यांच्या गाडी. पण आमचा बॅलन्स असून मला कॅश द्यावा लागली ना, आता स्कॅनर मध्ये द्यावं लागले ना मला. गाडी काय इथून पास होत नाही, कशी करता मागं तुम्ही? मागं काय घ्यायचं कारण काय? नेहमी या टोलनाक्यावर वादविवाद असतात. ते सोड विषय सक्सेसफुल. फास्टकार्ड लावलेलं असताना देखील बघा मला या टोलनाक्यावर बॅलन्स असताना देखील कॅश द्यावा लागलेली आहे स्कॅन करून. नेहमी या टोलनाक्यावर प्रॉब्लेम आहे. मी अनेकदा गावाकडे येतो जातो, नेहमी स्कॅन होतं आणि आज हे जे फास्टकार्ड आहे स्कॅन झालं नाही. नाशिकवरून येतो आहे, पिंपळगाव आणि चांदवड मार्गे आलो, दोघं ठिकाणी स्कॅन झालं. ह्या ठिकाणी स्कॅन का होत नाही? जवळपास 700-800 रुपये बॅलन्स असून देखील मला या ठिकाणी स्कॅनरमधून कॅश द्यावा लागलेले आहे 68 रुपये 75 पैसे. तर हा नेहमी प्रॉब्लेमेट असा हा टोलनाका आहे. या ठिकाणी कर्मचारी उद्धटपणे बोलतात. मी अगोदर ही गाडी हे बघा अगोदर ह्या इकडच्या लेनमध्ये लावली, तिथे 5 मिनटं गेले, त्याच्यानंतर इथे 15 मिनटं गेले. कुणाचा आहे हा टोलनाका? व्यवस्थित जर का या ठिकाणी कर्मचारी वगैरे यांच्याकडून होत नसेल तर कृपया हा टोलनाका बंद करावा आणि वाहतूकदारांना त्रास देऊ नये. UPI
करा 68 रुपये. तुमचा फास्टॅग जर रीड होत नाही, तुम्हाला पाहिजे अजून एखाद्या वेळेस लाईन चेंज